नारी अंधेर नहीं है। रावण देर सवा शेर नहीं है। प्रभु को धैर्य बंधाना है, माँ को वापस लाना है। प्रभु को धैर्य बंधाना है, माँ को वापस लाना है। माँ के पास समय कम है, सिया को नहीं उससे कम है। रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है। सीता का गाँव देखा तो राम का गाँव मैं भूल गया। छवि माँ की अति अनुपम है, छवि माँ की अति अनुपम है। वाणी भी अमृत सम है। रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है। रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे कम है. इतकं दुःख दोघांना पण सगळी वानर सेना नळ नील जामवंत सुग्रीव आणि हनुमंत सगळेजण राम प्रभूच्या पुढे पोहोचले आणि रामाला सांगितलं, हो सीतामाईला भेटून आलो. त्यावेळेला राम प्रभूचं हृदय भरून आलं आणि हनुमंताला छातीशी लावून रडतायत, छातीशी धरून राम प्रभू रडायला लागले हनुमंताला. हनुमंता तू होतास म्हणून माझी सीता मला भेटणार आहे. सीतेला शोधण्याचं काम फक्त तू होतास म्हणून झालंस. तू होतास. गळ्यात पडून एकमेकाच्या हनुमंताला छातीशी लावलं आणि देव रडतोय. देव प्रभूने गले लगाया हनुमान रो रहे हैं. प्रभुने गले लगाया हनुमान रो रहे हैं. राम प्रभूनं हनुमंताला छातीशी लावलं. जगाचा बाप मला आलिंगन देतोय. हनुमंताचे डोळे भरून आले आणि हनुमंताचं हृदय भरून आलं. पाहिलं आणि राम प्रभूच्या डोळ्याला अश्रुधारा लागतायत. दोघही रडतात. प्रभूने गले लगाया हनुमान रो रहे हैं. प्रभूने गले लगाया हनुमान रो रहे हैं. भक्त के आंसू, जो देखे भक्त के आंसू, श्री राम रो रहे हैं. प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं. प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं. गले लगाया हनुमान रो रहे हैं. जो देखे भगत के आंसू, श्री राम रो रहे हैं. दोघेही रडतात आणि राम प्रभू काय म्हणतायत, हनुमंता तू होतास म्हणून सीतेचा शोध लागला. तेव्हा हनुमंतानं सांगितलं, मालक आता उशीर करायची वेळ नाही, आता रडत बसायची वेळ नाही, आता युद्धासाठी तयार व्हायचंय. चला सगळेजण. सगळी चतुरंगी सेना घेतली आणि कशी आहे रे माझी सीता. त्यावेळेला सांगितलं, मालक मी ब्रह्मचारी आहे. मला सांसारिकाचं सुख दुःख काय आहे मला माहित नाही.
हनुमंत मी ब्रह्मचारी आहे, सांसारिकाचं सुख दुःख मला कळत नाही, पण इतकं मात्र सांगू शकतो, ती जी धरतीची मुलगी आहे म्हणजे सीता, तिच्या एवढा अन्याय अत्याचार दुसरं कोणी नाही सहन करू शकणार. कारण पृथ्वी अन्याय सहन करावा पृथ्वीनच. आपण चालत चालत एखाद्याला धक्का लागू द्या पायाचा, एखाद्याला लाथ लागू द्या पायाचा धक्का, अरे दिसत नाही का रे तुला, आंधळा झालास का, डोळे फुटले का, एक लाथ लागली तर एक पायाचा धक्का लागला तर रात्रंदिवस आपण बूट चप्पल घालून पृथ्वी तुडवतोय. कधी तिनं तक्रार केली? हनुमंत काय म्हणतायत, त्याच धरतीची त्या पृथ्वीची मुलगी सीता आहे, अन्याय सहन करावा फक्त सीतेनच. रावणाच्या राज्यामध्ये अन्याय सहन करते सीतामाई. आता उशीर नाही करायचा. काही खून म्हटल्याच्या नंतर सीतामाईनं एक खून दिली होती. रामप्रभूनं जशी अंगठी खून दिली होती, सीतेनं सुद्धा आपला चुडामणी नावाचा एक दागिना हनुमंताच्या जवळ दिला होता. चुडामणी. चुडामणी आता जर सांगितला अलंकार तो कुठं घालायचा बऱ्याच महिला मंडळीला कळणार सुद्धा नाही कुठं वापरतात. हा डोक्याला केसाला लावायचा एखादा अलंकार असावा. मला सुद्धा माहित नाही, कारण आता ते बायको वापरतच नाही तसे दागिने जुन्या काळातले. ती म्हणते हाय ते मोडा नवीन करून आणा. काळ बदलला, माणसं अलंकारही बदलले. पहा ना तुम्ही. आता मला एक सांगा, काही वर्षापूर्वी गळ्यामध्ये बोरमाळ असायची, बरोबर, बोरमाळ होती. नंतर मग ती एकदानी आली, बरोबर, एकदानी आली. नंतर मग ती 7 पीस आला, बरोबर, 7 पीस. आता ती हळूहळू सगळे कालबाह्य आले. नंतर गहूमाळ आली, बरोबर. नंतर हे सगळे कालबाह्य झाले. आणि आता पोहे हार चाललाय. काय? पोहे हार. आता काही दिवसानंतर पोहे बंद होतील, नंतर खिचडी भजे सुद्धा येतील, वडापाव येईल काही दिवसात. हे काळानुसार चाललंय, काळानुसार. तो चुडामणी अलंकार हनुमंतानं दाखवला. मायबाप, ही जी वस्तू आहे, हा अलंकार आहे, हा माईनं माझ्या जवळ दिलाय, सांगितलंय रामाला दाखवा. तो अलंकार पाहिला आणि रामप्रभू रडतायत. रामप्रभू त्यावेळेला सांगितलं, आता रडायची वेळ नाही, आता लढायची वेळ. आता लढायची वेळ. चला रे, सगळी वानर सेना एकत्रित केली आणि आता सगळे रामप्रभूचं भजन करत करत कुठं निघाले? त्या ऋषमुख पर्वतावरून आता रामेश्वरम कडे निघाले. कसे निघाले? भजन करत निघाले. एकदा सगळ्यांनी भजन करायचं का उभं राहून? म्हणजे बसलेल्या लोकांचे पाय मोकळे होतील. चला उभं राहून एकदा भजन करून मग नंतर पुढची कथा ऐकू. आता काय नाही, हनुमंत बाबाची गदा चालणार आहे. हा चला. रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, जय हो. रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम. हलायचं म्हणजे रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तप्रवाह भजन म्हणून नाही, पण शरीरासाठी तरी हाला. देवासाठी नाही तर नाही, स्वतःच्या शरीरासाठी तरी. टाळी वाजवायची, टाळी. हे हातचे हात शरीराचे रिमोट कंट्रोल आहेत. रिमोट कंट्रोल एक पॉइंट, हा ट्रिगर पॉइंट आहे. हात जेव्हा टाळी वाजवण्यासाठी एकमेकावर आपटले जातात, शरीराचे सगळे पार्टचे ट्रिगर पॉइंट या हातावर आहेत. ॲक्युप्रेशर वाल्यांना भेटा, ते सांगतील अजून माझ्यापेक्षा व्यवस्थित. सगळं शरीर नीट चालवायचं असेल तर टाळी वाजवायची आणि पायानं पावले खेळायच्या. रघुपती राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम, 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 रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम,
पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति जय हो रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम हरि बोल रघुपति राघव राजा राम 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 राघव राजा राम राघव राजा राम राघव राजा राम बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की साईनाथ महाराज की जय श्री राम जय श्री राम बसा बसा सर्वजण वानर सेनेला घेऊन रामप्रभू लखनभैया नळ नील जामवंत सुग्रीवजी हनुमान सगळेजण आता त्या ऋषमुख पर्वतावरून समुद्र तीराकडे म्हणजे रामेश्वरमकडे निघाले. आता इकडं काय झालंय, इकडं म्हणजे लंकेमध्ये मी सांगितलं रामायणामध्ये एकूण 3 नगरांचं वर्णन, 3 नगराचं. एक पहिलं वर्णन अयोध्या नगरीचं, दुसरं वर्णन रामप्रभूची सासूरवाडी म्हणजे मिथिला नगरी, जनक नगरी म्हणू आपण त्या जनकपुराचं वर्णन, आणि तिसरं नगर ती लंका नगरी, लंकेचं वर्णन. या 3 नगरावरच पूर्ण रामायणाची कथा आहे. लंकेमध्ये घराघरामध्ये चर्चा सुरू झाली होती. काय? अरे ज्यानं एकट्यानं लंका पेटवली, ज्यानं एकट्यानं आपलं सगळं नगर पेटवलं, तो फक्त रामाचा सेवक आहे, सेवक. जर नोकर इतका ताकदवान असेल तर मालक किती ताकदवान असेल. रावणानं तातडीची मीटिंग बोलवली, आणीबाणीची मीटिंग, त्याला काय म्हणतो आपण, सरकार मीटिंग घेते ना. मागं कोरोना काळामध्ये चालू होत्या ना, व्हिडिओ कॉलिंगवर, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चालू होत्या. घरात बसूनच उद्धवजी बोलायचे, फेसबुक लाईव्ह, तेवढ्यावरच सरकार चाललं. चला तातडीची मीटिंग बोलवली आणि रावणानं प्रश्न विचारला, सभासदों वो बंदर उसने हमारा पूरा गांव जला दिया, नगर जला दिया. आता पुढं काय करायचं? अरे सगळं गाव जाळलं त्यानं एकट्यानं. त्यावेळेला एक जण त्या राक्षसांपैकी एक प्रमुख होता, ते म्हणला, अरे महाराज चिंता क्यों करते हो, सरकार ये वीर यहाँ बैठे हैं, हम सब वीर है और यहाँ पर बैठे हैं. त्यावेळेला बिभीषण म्हणतो, बिभीषण दादा क्षमा असावी. देवाचे जेवढे भक्त मी सांगितलं, प्रत्येक जणाकडे विनम्रता आहे, विनम्रता. माणसाकडे नम्रता असली पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगतो, माणसाच्या स्वभावामध्ये नम्रता असली पाहिजे. महाराज दादा माफ कर बर का, पण माझा प्रश्न हाय, ज्या वेळेला हनुमान लंका जाळू लागला, ज्या वेळेला हनुमंतानं लंका पेटवली, त्यावेळेला हे तुमचे वीर कुठं बसले होते? आता म्हणाले आम्ही हे, घाबरू नका. जेव्हा हनुमंतानं लंका पेटवली त्यावेळेला हे वीर कुठं गेले होते? रावण म्हणला बरोबर आहे तुझं. कधीच नाही म्हणला बिभीषणाला बरोबर आहे, पण आता म्हणला बरोबर आहे तुझं. काय करायचं मग? बिभीषणाला मार्ग विचारला, काय करायचं मग? बिभीषण काय उत्तर देतोय ऐका. हो
रिघाल्या श्रीरामा शरण, रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. सगळ्या कुळाचं जर कल्याण करायचं असेल दादा तर रामाला शरण जा. तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. म्हणजे सगळ्या कुळाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, लंका वाचवायची असेल, तुमचा प्राण, माझा प्राण, कुंभकर्णाचा प्राण सगळ्यांना जर जगावा असं तुम्हाला वाटत असेल तर रामाची पत्नी त्यांना परत द्या, सन्मान करून परत द्या आणि त्यांना शरण जा, शरण जा. पण रामाला शरण जा हे शब्द ऐकल्याबरोबर रावणाला राग आला. रागामध्ये त्यानं आपला भाऊ बिभीषण लाथ मारली बिभीषणाला. अरे माझ्या समोर माझा भाऊ असून त्या दुष्ट वैर्याचं, शत्रूचं गुणगान करतोस माझ्या समोर. उस वनवासी का गुणगान करते हो. जा त्याच्या जवळ जा, तुझी गरज नाही, मला गरज नाही. जा त्याच्याकडे, जा त्या वनवासाकडे. बिभीषण म्हणतो, बिभीषण दादा, बाप मेल्याच्या नंतर मोठा भाऊच लहान भावाचा बाप असतो. बाप मेल्याच्या नंतर मोठा भाऊ हा लहान भावासाठी बापा समान असतो. तुम्ही मला लाथ मारली ना, तुम्ही मारली काय, पित्यानं मारली काय, म्हणजे बापानं मारली काय. पण मी आता इथं थांबणार नाही, चाललो मी रामाकडे चाललो. बिभीषण निघाला. लक्षात घ्या, रामाचं रावणाचं युद्ध झालं. ते कशामुळं झालं, काय झालं, सगळं तुमच्या समोर इतिहास आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, रावणानं युद्ध हरण्याचं कारण आणि रामानं जिंकण्याचं कारण एक कारण आहे. रामाच्या सोबत रामाचा भाऊ होता आणि रावणाच्या सोबत त्याचा भाऊ त्यांना हाकलून दिला होता. तुझी गरज नाही मला. जगामध्ये तुमच्या भावाला जेवढं दुःख वाटेल की नाही, तुमचं काही वाईट झाल्यावर तेवढं दुःख जगात कोणालाही वाटणार नाही. बरं, बंधू प्रेम शिकायचं असेल तर ते रामायणातून शिकायचं. जगाला तुमचं जे गुपित आहे, तुमचे जे त्याला आपण राज म्हणतो, राज जगात कोणालाही सांगायचे नाही. पण भावापासून, सख्या भावापासून मात्र कधी काही लपवून ठेवायचं नाही. कारण तुमच्यावर संकट येऊ द्या, जगात पहिल्यांदा धावत येणार आहे तो म्हणजे तुमचा भाऊ. कोणाला दुसऱ्याला दुःख नाही वाटणार जेवढं तुमच्या भावाला वाटेल. चला, बिभीषण निघाला. बिभीषण देवाचा भक्त आहे, साधू आहे, संत आहे. आणि ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये साधूचा अपमान होतो, संताचा अपमान होतो, त्या राजाचा, त्या राष्ट्राचा, त्या देशाचा विनाश मात्र अटळ आहे. वेळ लागत नाही त्याचा विनाश व्हायला. मग तो महात्मा कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, त्याला नमस्कार जर करता येत नसेल तुम्हाला तर करू नका. पण त्याची उपेक्षा सुद्धा करू नका, त्याचा अपमान सुद्धा करू नका, त्या महात्म्याचा, त्या संताचा. कारण संताचा अपमान देवाला सहन होत नाही, देवाला सहन होत नाही. साधू काय करणार नाही, पण भगवंत मात्र सहन करत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा. बिभीषण निघाला, पण त्याच्या पाळतीवर रावणानं 2 राक्षस पाठवले. एक शुक नावाचा आणि दुसरा सारंग नावाचा. 2 राक्षस पाठवले. रामप्रभूच्या जवळ येतो आणि रामप्रभू हनुमंताला विचारतात, अरे हनुमंता, कोण आहे तो, कोण आहे. त्यावेळेला हनुमंत काय म्हणतात, हा तोच आहे मालक, हा तोच आहे जो तुमचं भजन करतो रावणाच्या राज्यात राहून सुद्धा. त्यावेळेला रामप्रभू काय म्हणतात, हनुमंता आता मी काय करू सांग. देवानं सुद्धा हनुमंताचा सल्ला विचारावा. काय व्यक्तिमत्व आहे हनुमंताचं. रामप्रभू म्हणतात, अरे हनुमंता आता मी काय करू. स्वीकार करा त्याचा. तुमच्या शरण आलाय तो, तुम्हाला शरण आलाय, त्याचा स्वीकार करा. कोणाचा, त्या बिभीषणाचा. समुद्राच्या काठावर देवानं, रामप्रभूनं तिथं राज तिलक केलं, त्याचा राज तिलक केला. आज त्यावेळेला हनुमंत म्हणतोय,
मालक तुम्ही हे काय केलं? तुम्ही इथं राज्याभिषेक करून टाकला त्याचा. लंकेचं राज्य आजच त्याला दिलं. अजून तर त्याचा भाऊ रावण मरायचा बाकी आहे. त्यावेळेला समुद्र पाहिला आणि समुद्र आडवा आलेला पाहिला आणि सगळ्यांची मीटिंग बसली. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीवजी, हनुमंत सगळ्यांना विचारतायत रामप्रभू. सगळ्यांचं मत, रामराज्य काय आहे या प्रसंगातून शिकायचं. आपण म्हणतो नुसतं, आपले नेते म्हणतात, आपले राजकारणी म्हणतात रामराज्य आलं पाहिजे, आम्ही रामराज्यासाठी प्रयत्न करू, आम्हाला निवडून द्या. तुम्हाला खरं रामराज्य काय हेच माहित नाही अजून या सत्ताधीश लोकांना, सत्ताधाऱ्यांना. रामराज्य काय आहे? प्रत्येकाच्या मताला तिथं किंमत आहे, प्रत्येकाच्या मताला. सगळ्यांना विचारलं काय करायचं. त्यावेळेला बिभीषण म्हटला, मालक युद्धाची फक्त एकच नीती नाही, हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध करा. नाही, साम दाम दंड भेद. समुद्राला विनंती करा अगोदर, समुद्राला रस्ता दे म्हणून. लक्ष्मण म्हणला, दादा त्याचं काय ऐकता? रामानं नेमकाच शरण आलेला, नुकताच शरण आलेला बिभीषण, त्याला सुद्धा विचारलं काय करायचं. कशामुळे विचारलं असेल? बिभीषणाला सुद्धा खात्री वाटावी की रामाचा माझ्यावर विश्वास आहे. पण लक्ष्मणाला वाटलं हे आताच आपल्यामध्ये येऊन सामील झाले, दुसऱ्या पक्षातून फुटून आले ना आपल्या पक्षात सामील झाले, याला काय एवढी किंमत द्यायची? याच्या मताची आपल्याकडे काय किंमत? लक्ष्मण म्हणला, दादा विनंत्या वगैरे काही नाही. मी सांगितलं लक्ष्मण आधीच रागीट आहे थोडासा. विनंत्या वगैरे काही नाही, एक बाण काढा, ब्रह्मास्त्र सोडा आणि आटवून टाका समुद्राला, कोरडा करून टाका, कोरडा करून टाका. लक्ष्मणजी नाराज झाले. हे आपल्याला असं अर्ज विनंत्या माहीतच नाही म्हणले. काही जणांना अर्ज विनंत्या पटतच नाहीत. उपोषणाला बसणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं नाही, सरळ सरळ ते हिंसेचा मार्ग, यष्ट्या फोडणं, जाळपोळ करणं, रस्ता रोको. पण काही अहिंसावादी त्याला उपोषण म्हटलेलं आहे. अर्ज करायचे, विनंत्या करायच्या. लक्ष्मण त्यातला होता. रामप्रभूनं 3.5 दिवस, किती दिवस? 3.5 दिवस त्या समुद्राची विनवणी केली. बाबा रे, मला जायला रस्ता पाहिजे, जायला रस्ता पाहिजे. पण 3.5 दिवस झाले. 4थ्या दिवशी दुपारी लक्ष्मणजी आले आणि लक्ष्मणानं रामप्रभूला सांगितलं, घ्या तो धनुष्यबाण, धनुष्यबाण घ्या आणि एक बाण सोडा, एका बाणामध्ये समुद्र कोरडा करून टाका. धनुष्यबाण हातात घेतल्याबरोबर समुद्र प्रकट झाला आणि समुद्रानं सांगितलं, मालक कशाला कोरडा टाकून कोरडा करता? समुद्र म्हणजे कोण आहे? रामप्रभूची पत्नी, म्हणजे रामप्रभू नारायण भगवंत, सीतामाई लक्ष्मीचा अवतार. नारायण भगवंताची पत्नी लक्ष्मी. आणि कुठून आल्या लक्ष्मीबाई? समुद्र मंथनातूनच एक रत्न म्हणून प्रकट झाल्या. म्हणजेच लक्ष्मीचं माहेर कोणतं? समुद्र. लक्ष्मीचं सोपा गणित आहे. लक्ष्मी जास्त विचारच नाही करायचा. समुद्रातून लक्ष्मी आली म्हणजे लक्ष्मीचं माहेर समुद्र. सासऱ्यानं हात जोडले जावया पुढं, आणि नेहमी सासऱ्यानं जोडायचे असतात, जावाई जावाईच असते. कशाला कोरडा करता? मग तुमच्या वानर सेनेमध्ये 2 इंजिनियर आहेत, 2 इंजिनियर. आपल्या देशाला जाणून बुजून जर समजा अंधश्रद्धेमध्ये ठेवायचं कारस्थान कोणी केले असेल तर मागच्या इतिहासकारांनी आणि काही राज्यकर्त्यांनी जाणून बुजून मागासले ठेवण्याचं कारण आपल्याला सांगण्यात आलं. फक्त राम नाव लिहिल्यामुळं सेतू तयार झाला. पण हे नाही सांगितलं की ते जे 2 वानर होते, नळ आणि नीळ, ते सुद्धा चांगले इंजिनिअरिंग शिकून आलेले होते. म्हणजे त्या काळात सुद्धा भारताचं स्थापत्यशास्त्र आणि वास्तुशास्त्र, बांधकाम क्षेत्र किती पुढे गेलेलं होतं हे जगापासून लपवून ठेवलं मागच्या इतिहासकारांनी. जाणून बुजून काही जणांनी खोटा इतिहास जगासमोर दाखवला आपल्या या भारत भूमीचा. नळ आणि नीळ समुद्र सांगतोय रामप्रभूला, रामा तुमच्या वानर सेनेमध्ये 2 वीर असे आहेत, नळ आणि नीळ नावाचे. त्याच्या मागे धार्मिक कारणही सांगितलं. लहानपणी ते नळ आणि नीळ साधू संतांनी डोळे बंद केले
की त्यांचे देव्हाऱ्यातले ते देव उचलायचे दगडाचे आणि नेऊन समुद्रात टाकायचे, पाण्यात बुडवून टाकायचे. एकदा, दोनदा, तीनदा, 100दा साधू संत कंटाळले. अरे नळ आणि निळ, साधू संताची चेष्टा करताय, शाप देतोय तुम्हाला, तुमच्या हातानं दगड सुद्धा आता पाण्यात बुडणार नाही. लहानपणी शाप दिलता त्या नळ निळाला, तेव्हा दिलेला शाप आता वरदान म्हणून कामी येणार आहे. नळ निळ पुढे आले आणि सांगितलं वानर सेनेला, जा रे मोठे मोठे शिळा आणि दगड आणा उचलून. पर्वता एवढाले दगड आणायला लागले वानर सेना, पर्वता एवढाले. आणि सेतू बंधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सेतू, आजकाल सेतू म्हणल्यावर नाही कळणार काही जणाला. पूल बनवतायत, पूल बांधतायत, पूल, तोच पूल काही लोकांनी मागच्या समुद्री मार्गामध्ये अडचण होऊ लागली. मोठे मोठे जे जहाज होते, अरबी समुद्रातून येणारे जहाज इकडं बंगालच्या उपसागरामध्ये जाता येत नाही. भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. अरबी समुद्रातून येणारे जहाज बंगालच्या उपसागराकडे, कलकत्त्याकडे जाता येत नव्हतं त्यांना. म्हणून मागच्या एका सरकारनं असं आदेश काढला असा, तो जो सेतू आहे आताही त्या सेतूचे, राम सेतूचे बराचसा भाग शिल्लक आहे, काही पाण्यामुळं क्षरण झालं त्याचं, त्या सेतूला तोडा असा आदेश काढला एका सरकारनं. हे बघा, या व्यासपीठावरून मी कोण्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलेलो नाही, मला कोण्या पक्षानं पैसे पण दिले नाही. मागच्या एका सरकारचं काम सांगतोय. आदेश काढला होता, तो सेतू फोडून काढा आणि जहाजाला जाण्याला रस्ता होईल. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या सरकारनं बाजू मांडली, राम काल्पनिक आहे, राम सेतू हा खडकांचा भाग आहे, तो रामानं बांधलेला नाही. पण जगाच्या पाठीवर अशी रचना दुसऱ्या कुठल्या तरी समुद्रामध्ये आहे का हे सांगा. सर्वोच्च न्यायालयानं विचारलं. त्यावेळेला स्वतः सिद्ध करावं लागलं राम जन्मभूमी न्यासाला की तो राम प्रभूंनीच बांधलेला सेतू आहे. एका पगडीवाल्याचं सरकार होतं ते. चला, सेतू बांधायला सुरुवात झाली आणि मोठ्या मोठ्या शिळा, मोठे मोठे दगड, पर्वत एवढाले दगड वानर उचलून आणायला लागले. वानर उचलून आणतात त्यावेळेला नळ आणि नीळ आलेल्या प्रत्येक दगडाची तपासणी आणि त्याच्यावर पासिंग लिहित आहेत, पासिंग. आपण आता पाहतो एखाद्या वस्तूवर, कारखान्यामधून एखादी वस्तू आपण समजा दुकानातून एखादी वस्तू घेतली विकत, इलेक्ट्रॉनिकची वस्तू असेल, त्याच्यावर लिहिलेलं असतं ओके आणि बाजूनं टेस्टेड, बरोबर. एखादं नवीन मिक्सर आणलं, फ्रीज आणलं, कूलर आणलं, त्याच्यावर लिहिलेलं असतं ओके टेस्टेड, म्हणजे तपासून बघितलेलं आहे. तसं नळ आणि नीळ लिहायला लागले. खडू घेतला हातामध्ये आणि खडून लिहितायत. काय लिहितायत हे कुतूहल वाटलं रामाला. रामप्रभू आले जवळ. हे नळ आणि नीळ प्रत्येक दगडावर काय लिहितायत? वानर सेना दगड उचलून आणते आणि हे प्रत्येकाला थांबवतायत, काहीतरी लिहितायत. पाहिलं जवळ जाऊन, हे तर माझंच नाव लिहितायत. राम, हे तर माझं नाव लिहितायत. मग माझ्या नावानं दगड तरतात का? माझ्या नावानं दगड तरतात? कुतूहल वाटलं, आश्चर्य वाटलं देवाला स्वतः. कारण देवाला सुद्धा स्वतःच्या नावाची ताकद माहित नाही बरं का. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, नामदेवरायांनी गोड वर्णन केलं. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. देवा, अरे तुझ्या नावाचा महिमा तुला माहित नाही, आम्हाला विचार, आम्हाला विचार. रामाच्या नावाची ताकद रामाला सुद्धा माहित नाही, रामाला सुद्धा. राम प्रभू म्हटले, खरंच माझ्या नावानं दगड तरतात का? आपण प्रयोग करून पाहू. पण इथं नाही, थोडं बाजूला, थोडंसं बाजूला गेले, ज्या दिशेला कोणी नाही. पाहिलं आणि एक असा नारळा एवढा दगड घेतला, नारळा एवढा दगड घेतला आणि त्याच्यावर स्वतःची सही केली. राम स्वतः सही केली आणि राम नाव लिहिलं आणि पाण्यामध्ये समुद्राच्या सोडला. कुंडली हरी टाकल्या बरोबर